बीडमध्ये बनावट नोटरी प्रकरणाचा भांडाफोड। बनावट नोटरी केल्याने वकिलासह 5 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बीड प्रतिनिधी। बीड जिल्हा विविध कारणांनी सातत्याने चर्चेत असताना बनावट कागदपत्रांच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे। मागील आठवड्यात नगर रोड परिसरातील बनावट रजिस्ट्री प्रकरण ताजे असतानाच आता बनावट नोटरी, खोटे इकरारनामे आणि बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी शेख आबेद शेख हुजूर, वय 60, व्यवसाय भंगार खरेदी विक्री यांनी दिलेल्या तक्रारीवरून क्रमांक 0202/2026 नोंदविण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वासुदेव बापूराव मिसाळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे। तक्रारीनुसार नेकरूर ता. बीड येथील गट क्रमांक 41 मधील 0.60% जमीन ही फिर्यादी यांच्या मालकीची असून संबंधित जमिनीबाबत 24 नोव्हेंबर 2025 रोजी व्यवहार सुरू असताना काही व्यक्तींनी संगनमत करून त्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करण्याचा कट रचला। त्यानंतर व्यवहारात अडथळे निर्माण झाले। न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान त्यांच्या नावाने बनावट नोटरी, इकरारनामा आणि इतर दस्तऐवज तयार करण्यात आल्याची बाब समोर आली। फिर्यादींच्या आरोपानुसार 31 ऑक्टोबर 2025 रोजी 500 रुपयांच्या स्टॅम्पवर खोटा मजकूर छापून बनावट इकरारनामा तयार करण्यात आला। त्यावर त्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून त्या दस्तऐवजाचा वापर करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात शेख मसूद पाशा, शेख सुभानी पाशा, मिर्झा रफिक बेग, मारुती राजजी धनवे, एल.के. वाघमारे तसेच नोटरी ॲडव्होकेट संजय पी. लघाणे यांच्यासह एकूण 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत कलम 318, 4, 336, 3, 340, 2 व 3, 5 अन्वये गुन्हा नोंदवला आहे। नुसार हा प्रकार 24 नोव्हेंबर 2025 ते 11 जून 2026 या कालावधीत घडला असून 15 जुलै 2026 रोजी पहाटे 1.17 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी संबंधित कागदपत्रांची पडताळणी, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली असून तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। बनावट नोटरी आणि रजिस्ट्री प्रकरणांमध्ये वाढचं